अरे खाली 24 अप्रैल से मैं एडमिट हूँ। इधर कुछ ये लोग बोलते नहीं है, खाली दवा गोली ऐसे दे रहे थे। कुछ भी एडमिट मेरा कोई सुनवाई हो ही नहीं रहा है इधर से। आगे इंजेक्शन गोली दे रहे, तारीख पे तारीख देते जा रहे, और इधर कैंसल रोज का मतलब कि 24 तारीख से कैंसल ही कैंसल 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 ही कर रहे हैं। ये 14 तारीख से कैंसल ही करते जा रहे हैं। आज भी कैंसल किए। 23 एक महीना पूरा हुआ मेरा, तो कुछ बोलते ही नहीं है। आज हो जाएगा, कल हो जाएगा, ऐसे ही करके आज पूरा एक महीना हो गया मेरा। अब क्या मालूम क्यों नहीं कर रहे वो लोग। डॉक्यूमेंट पूरे जाले मेरे, सब पूरे सर्वे डॉक्यूमेंट मैंने दिला, तभी मैं आज नीचे उतर के मैं गया, मैं कंप्लेंट दिया मैंने। डॉक्टर ही कुछ नहीं बोलते तो मैं कैसा बताऊँ क्यों नहीं हो रहा है। पैर का ऑपरेशन है। मध्ये जो राजकुमार पाशी नावाचा पेशंट आपल्याकडे भरती केला होता, त्याच्या पायाला घोट्याजवळ टीबी या फिब्युला म्हणतात त्याचं म्हणजे फ्रॅक्चर झालेलं होतं आणि त्याचा ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन करत असताना त्याला योजनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये बसवावं लागतं। तर त्याच्याकडे काही कागदपत्रांची त्रुटी असल्यामुळे उशिराने त्याचं नोंदणी झाली आणि त्याचबरोबर सदर रुग्णाच्या योग्य तपासण्या करणे, रक्ताची तपासणी असते, एक्सरेची रिडिंग असते, आणखी तज्ज्ञ लोकांचे भूलतज्ञांचं ओपिनियन घ्यायचं असतं। तर ह्या गोष्टी सर्व सरंजाम म्हणजे त्या हत्यारं जे असतात त्यांच्याकडे म्हणजे करून सगळे उपलब्ध झाल्यानंतरच ऑपरेशनला ठेवावं लागतं। तर ह्या गोष्टी करत असताना थोडासा उशीर होत असतो आणि त्याच्या अगोदर आलेले जे रुग्ण आहेत त्यांचे ऑपरेशन करणे आवश्यक असतं। तर हे अगोदरच्या रुग्णांचे ऑपरेशन म्हणजे करताना हे नंतर आलेल्या रुग्णांचा वेळ होत असतो। तर हा वेळ एखाद्या पेशंटला राग अनावर होऊन असं म्हणजे काहीतरी म्हणजे खोटे आरोप करतात की माझं ऑपरेशन इतक्या वेळात इतक्या दिवसापासून आलो, माझं झालं नाही, हे असे प्रत्येक रुग्णाने करू नयेत असे आरोप। कारण ह्या रुग्णालयामध्ये इगतपुरी, कर्जत, कसारा, आळेफाटा, दापोली, खोपोली आणि इतर राज्यातले सुद्धा पेशंट येत असतात। तर अतिशय म्हणजे प्रमाणात इथे लोड असल्यामुळे लवकर रुग्णांचा नंबर लावणे, कारण मेजर ऑपरेशन असतं हड्डीचं, दिवसाकाठी फक्त एकच ऑपरेशन होत असतं आणि ह्या रुग्णाला लवकरात लवकर ऑपरेशन करून मोकळं व्हायचं होतं असं म्हणजे त्याला कोणत्याही रुग्णाला वाटतं आलं की पटकन व्हावा, पण अगोदरच्या रुग्णांना तसंच वाटत असतं। तर जसा म्हणजे त्याचा नंबर येईल तशा प्रकारे त्याचं ऑपरेशन होत राहतं। तांत्रिक अडचणी असतात, त्याला 4 वेळा ठेवलं वगैरे हा खोटं बोलतो, असं काही ठेवलेलं नाही। म्हणजे डॉक्टर एकदा का म्हणजे पोस्ट केलं की ऑपरेशन करूनच बाहेर येत असतं। नेमकं म्हणजे फिटनेस असतो, रक्ताच्या तपासण्या असतात, वेगवेगळ्या कधी कधी पेशंटचं समजा ओटीमध्ये नेलं की ब्लड प्रेशर वाढत असतं, मग अशा वेळेस पोस्टपोन होऊ शकतं। कधी कधी समजा ऑपरेशन घेतला पेशंट की एखादं इन्स्ट्रुमेंट किंवा लाईट जात असते, एखाद्या वेळेस इन्स्ट्रुमेंट चालत नाही, अशाही काही तांत्रिक अडचणी पण असतात। असं वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असू शकतात। ऑपरेशन करणे म्हणजे तिथे पूर्ण गोष्टी आवश्यक असल्या पाहिजेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।